मराठी स्टोरी आहे। आपल्याला मुद्दे दिलेले आहेत, मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्टोरी कंप्लीट करायची आहे, म्हणजेच गोष्ट सांगायची आहे। एका शेतकऱ्याने कोंबड्याला हाक मारायला सुरुवात करणे, कोंबडा पळून जाऊ लागला। शेतकऱ्याने ससाना पाळला, तो कोंबड्याशी बोलला, मालक प्रेमाने हाक मारतो व पळतो, मी त्याच्या जवळ गेलो असतो। कोंबड्याचे उत्तर, तो आमच्या माना कापतो, तुला कापले जाण्याचे भय नाही। आणि तात्पर्य सांगायचं आहे, म्हणजेच मोरल ऑफ स्टोरी सांगायचं आहे। याच्यातून तुम्ही काय शिकलात? तर गोष्टीचं नाव येतं प्रेमळ बोल, हेडिंग द्यायचं आहे स्टोरीला आपल्या, प्रेमळ बोल। पॅराग्राफ करून स्टोरी लिहायला सुरुवात करायची आहे। एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली, तेव्हा तो कोंबडा पळून जाऊ लागला। त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाना पाळला होता, म्हणजे शेतकऱ्याने एक कोंबडा आणि एक ससाना होता, त्याच्यामध्ये तो कोंबड्याला प्रेमाने हाका मारत होता। तर तो त्या कोंबड्याला म्हणाला, तर ससाना जो पाळला होता तो काय म्हणाला कोंबड्याला, अरे वेड्या, मालक तुला एवढ्या प्रेमाने हाका मारत आहे आणि तू असा का पळून जातोयस? ससाना कोंबड्याला बोलतो की तुला मालक एवढ्या प्रेमाने एवढा छान आवाज देतोय आणि तू का पळून जात आहेस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाका मारल्या असत्या तर मी मात्र मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो। तर ससाना म्हणतो कोंबड्याला की जर मला मालकाने तुझ्यासारखी अशी प्रेमळ हाक मारली असती तर मी पटकन त्याच्याकडे गेलो असतो, तुझ्यासारखं असं पळून नसतो गेलो। यावर तो कोंबडा त्या ससाण्याला म्हणाला, मग कोंबडा काय बोलतो, अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाईकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून त्यांच्या माना कापताना मी स्वतः पाहिले आहे। म्हणजेच हा शेतकरी असाच आम्हाला, किंवा हा आमचा मालक आहे, हा असाच आम्हाला प्रेमाने जवळ बोलतो आणि आमच्या माना कापतो, म्हणजेच काय करतो तर आमचं मटण किंवा चिकन जे काय आहे ते बनवून खातो। म्हणून त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्यांच्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणूनच मला त्यांची जेव्हा हाक ऐकू येते अशी प्रेमळ, त्यावेळेस मी काय करतो, पळून जातो। तुझी गोष्ट अगदी निराळी आहे, त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही। असं कोण म्हणतं तर कोंबडा ससाण्याला म्हणतो की तुझी गोष्ट अगदी वेगळी आहे बाबा, त्याच्या दृष्टीने, म्हणजे त्याला तुझं मांस नाही आवडत, मांस कोणाचं आवडतं तर माझं आवडतं, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही। तात्पर्य काय येतं, प्रेमळ असणाऱ्याच्या मनात प्रेम असतेच असे नाही, म्हणजेच जर कुणी आपल्याशी प्रेमाने बोलत असेल तर तो प्रेमानेच बोलतो किंवा त्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेमच आहे असा भाव काढणं किंवा असा तात्पर्य लावणं हे चुकीचं आहे। तर तात्पर्य येणार, प्रेमळ बोलणाऱ्याच्या मनात प्रेम असतेच असे नाही। तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।